जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळेल. तर आजच्या कथेचे नाव आहे देवरी गावची दीड भूतं आणि या कथेचे लेखक आहेत नितीन खलसे. चला तर मग कथेला सुरुवात करूया. देवरी गाव हे 50 ते 60 घरांचं गाव. हुलगी नदी देवरी गावाला बगल देऊन वाहते. देवरी गाव पूर्व पश्चिम भागात लांबीला जास्त पसरलेलं होतं. गावाला समांतर पूर्व पश्चिम भागातून 8 फुटाची डांबरी सडक जाते. सडकेपासून उत्तरेकडे सारा गाव वसलेला. सडकेच्या डाव्या बाजूनं 10-12 छप्पर असलेली घरं वसली होती. देवरी गावचं शिवार तिन्ही बाजूने माळरानच होतं. गावात तसंच शिवारात अनेक जुनी मोठमोठी झाडे होती. त्यात चिंच, लिंब आणि आंब्याची झाडे खूप मोठी होती. यंदाचा पावसाळा लईच भारी होता. जणू काही देवरी गावच्या लोकांवर खुश होऊन मनसोक्त कोसळत होता. गावात पेरण्या झाल्या होत्या, खुरपणी झाली होती. वावरातलं धान बघून शेतकरी आनंदात होता. गावामध्ये सर्वांच्या हाताला काम होतं. सगळेजण शेतात काम करून आनंदाने जगत होते. कालच श्रावण महिना संपला होता. आज भाद्रपद महिन्यातला पहिला दिवस. गजाच्या घरी जेवणं उरकली आणि झोपायची तयारी झाली. गजाच्या बायकोने बाहेरल्या वडीत गजाला अंथरून टाकलं. गजा झोपायला गेला. गजूचं हे घर त्याच 10-12 घरांच्या कडनं होतं. गजूच्या घराच्या बाजूला काशीनाथ, बाजीबा, रामू अशा 10 लोकांची वस्ती होती. आभाळ आलं होतं. गार वाऱ्याची झुळूक आली आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. मध्येच वीज चमकत होती आणि ढगांचा मोठा गडगडाट ऐकू येत होता. जोरात वारा सुटला होता. वाऱ्याने झाडं खूप मोठमोठ्याने हलत होती. गजूच्या डोक्यात त्याच्या आजीने सांगितलेल्या गोष्टी आठवू लागल्या. गजूची आजी ही देवीची मोठी भक्त होती. तिच्या अंगात देवीचं वारं येत होतं. गावात कोणाला काही दुखालय किंवा भूतभानामतीचा प्रकार तिला चांगला कळत असे, असं समस्त देवरी गावकऱ्यांचा समज होता. ती कालच्या रात्री परसाकड म्हणून उठली होती. रात्री बेटायमाला तिने आसपास नजर फिरवली. तिला बाजीबाच्या घरामागील लिंबाच्या झाडावर 1.5 भूतं दिसली. ती त्या भूतांचा सगळा खेळ बघत होती. सगळं भेसूर घटका बघून म्हातारी घरात गडबडीने घुसली आणि घरातील सगळ्यांना उठवून बघितलेला प्रकार सांगू लागली. तो प्रकार ऐकून आज गजूला झोपच येत नव्हती. बाहेर धोधो पाऊस कोसळत होता. विजा वारं चालू होतं. प्रत्येकाच्या गोठ्यातील जनावरं ताटकळत उभी राहून पावसातील गार वाऱ्याशी सामना करत होते. झाडे भिजून ओलीचिंब झाली होती. पक्षी मात्र झाडावरचा आसरा सोडून दुसरा आसरा मिळेल त्या ठिकाणी दडले होते. इकडं गजू मात्र आपल्या आजीच्या गोष्टीने सारखं आपलं ह्या अंगावरून त्या अंगावर लोळत होता. पावसाचा जोर कमी झाला तसा गजूला डोळा लागला. काळं भोर आभाळ ओसरलं अन मुसळधार पाऊस कमी झाला. गजूच्या डोळ्याची पापणी उघडली. पहाट झाली होती. रात्रभर पाऊस चालूच होता. सगळीकडे पाणी पाणी झालं होतं. शेतीची सगळी कामे बंद होती. म्हणून गजू उठून त्याच्या घराबाहेरील छपरामध्ये गेला. तिथे वतल होता. वतल पेटवलं आणि हातपाय शेकत बसला. रात्रीच्या अर्ध्या झोपेनं गजूचं डोकं जड पडलं होतं. बाहेर रिमझिम पाऊस चालूच होता. वतल पेटवून गजूनं मस्त शेकोटी केली होती. गजूचं घर रस्त्याच्या कडेला होतं. शेकोटी बघून अशाच वातावरणात काशी गजूकडं आला. येऊन चक्क वतलाच्या बाजूलाच बसला. काय गजा, लय तापत बसलास गड्या, काशी म्हणाला. वैर बाबा, लय गार लागलं बघ रातभर. च्या मायला ही पाऊस काय थांबायचं नावच घेना बघ, गजू म्हणाला. काशी म्हणाला, वय बे, आता लयच मनावर घेतले पावसानं बी. आज उद्या शेताकडे जाऊ देत नाही काय की. असे म्हणून गजूने हातावर हात ठेवून घासू लागला
आणि दोन्ही हात आपल्या कानाला लावून गरम ऊब घेऊ लागला. त्यांच्यात अजून एकाची भर पडली, म्हणजे रामू. अंगावर घोंगडं घालून आणि एका हातात टमरेल घेऊन ढांगा टाकत आला. काय बाबा, दोघं बी इथं तापत बसलाव की मस्तपैकी, रामू म्हणाला. अरे ये की मग तू बी, तुला कुणी रा अडवलंय, काशी म्हणाला. नाही रे बाबा, मला कोण कशाला अडवते. पण गजूला काय झालं, नुसता गप्पच बसून हाय, बोलायचं नाही की काय म्हणावं, रामू म्हणाला. तसं काय नाही रे रामा, डोसकं जरा जड पडलंय बघ, रातच्याला डोळाच नाही लागला, आणि आपलं शिवार बी लय धड नाही, नुसता ताण हाय बघ जीवाला. गजू नाराज होऊन खाली मान घालत म्हणाला. अरे परीक, इतकं काय झालं म्हणावं, पाऊस पडणं वाईट आहे का काय, नुसत्या पावसाने इतकं वैतागाचं असते वैर. त्यांनी एकमेकांकडे तंबाखू मागून खाल्ली आणि हातपाय शेकू लागले. बाहेरची रिमझिम पावसाची झड, ओले चिप्प झाडे आणि लोकांची छप्पर, आणि त्यात ह्या तिघांची शेकोटी. अगदी माणसाच्या अंगात ऊबच यावी असं वातावरण. तितक्याच रस्त्यानं दुधाची किटली घेऊन बाजीबा अंगावर घोंगडं घालून रस्त्याकडे जाऊ लागला होता. काशीनं बाजीबाला हटकलं. ए बाजीबा, या की इकडं, लईच कडकडने निघाला राव घराकडं. भय, घराकडं जाऊन येतो आधी आणि मग येतो इकडं, बाजीबा म्हणाला. बाजीबा म्हणजे वस्तीतला पैलवान गडी होता. रगेल स्वभावाचा आणि दांड होता. बोलताना लय आपुलकी दाखवायचा, पण त्याचं डोकं सरकलं की तो कोणाचंच ऐकत नव्हता. उगीच त्याच्या नादाला कुणी लागतही नव्हतं. तसा तो सगळ्यात वयाने वडीलच होता, म्हणून त्याला सगळे मान द्यायचे. थोड्या वेळाने बाजीबा गजूच्या छपराकडे आला. चौघेही तापत बसले. काशीने बाजीबाला तंबाखू खायला दिली. रामू काटक्या मोडून शेकोटी वाढवत होता. त्या चौघांची पडणाऱ्या पावसाविषयी चर्चा चालू होती. बाजीबाचं बोलणं सगळं धाडसाचंच होतं. त्याच्या बोलण्यावरून असं वाटत होतं की त्याच्यासाठी काहीच अवघड नाही. बाजीबाच्या साहसी बोलण्यानं गजूनं तोंड उघडलं. बाजीबा, जरा जपूनच राहावं लागलं आता आपल्याला, आणि खास म्हणजे तुम्हाला. काल रात्री आमची म्हातारी लय भ्यालीये, मंजिर, काशी भुवया उंचावून विचारू लागला. ये बाबा, असं कोड्यात बोलू न ग, नीट काय हाय ते सांग, बाजीबा म्हणाला. गजू सांगू लागला. काल रात्री आमची म्हातारी परसाकडे जायला निघाली. रात्री किती वाजले होते काय माहीत नाही, तर इकडं बाजीबाच्या घरामागच्या लिंबावर म्हातारीनं 1.5 भूतं बघितलीत. म्हातारी मरणाची भ्याली होती आणि सांगू लागली, तुमच्या घरामागं लिंबावर 1.5 भूत हाय. ती प्रत्येक आवस पुनवला रात्री 12च्या पुढं त्यांची वरात निघती. लिंबाचं झाड जोरात हालतं. 1.5 भूतांपैकी 1 भूत तितकं खतरा नाही. ते अर्धभूत जे हाय ती लय बेनं हाय म्हण. एकदा धरलं तर मेल्यावरच सोडतंय, असं म्हातारी सांगत होती. त्या भूताच्या झुळकूत कुणी सापडलं तर मरण आलंच म्हणून समजा. काशी आणि रामूला हे सगळं खरं वाटलं, पण बाजीबा ऐकूनच घेईना. अरे पास कर गड्या, आज पतूर काय बी घडलं नाही, आणि आता आणि काय करणार रे ती भूत, बाजीबा म्हणाला. तसं नाही बाजीबा, आता म्हातारी काय खोटं बोलील का, तिच्या अंगात वारं येते आणि तिला असलं समज दिसतंय, ते माहीतच आहे की तुम्हाला, गजू म्हणाला. वय की माहीत हाय र, परीक असं कुठं असतंय वय, रामू म्हणाला. ए गजा, उगच काय बी बरुळ नगस, असलं काय बी नसतंय, आणि जर असलंच तर म्या बघतो की उठून रातच्याला, आणि ही बात जर खोटी ठरली तर काय गुन्हेगारी सुटन सांग, बाजीबा म्हणाला. अव ही समज खरं आहे, आमची म्हातारी काय खोटं सांगल काय, आणि ती भूतं कवा बी दिसत नसत्यात, फक्त आवस पुनवेच्या रात्री बेटायमाला दिसतात म्हण, आणि ते बी उजव्या हाताच्या बोटावर हळदी कुंकू घेऊन. तरी बी मी बघणारच आहे, भेटो का काय मी तसल्या भूताला बिताला, बाजीबा म्हणाला. काशी आणि रामू त्या दोघात चालणाऱ्या गप्पा ऐकू लागले.
वाटू लागलं की बाजीवाला तर समजावावं, पण तो सगळ्यात वडून माणूस होता आणि त्यात पैलवानही, त्यामुळे तो कोणाचंही ऐकणाऱ्यातला नव्हता. आता श्रावण महिना संपून एकच दिवस झाला होता, म्हणजे अमावस्या एक दिवस आधीच निघून गेली होती. आता बाजीबा वाट बघत होता तो येणाऱ्या पौर्णिमेची. बाजीबाचं आता एकच लक्ष बनलं होतं की काहीही झालं तरी आपण त्या भूतांना बघायचंच. बाजीबा एकाच जागेवर टक लावून बसला होता. समोर पेटलेल्या शेकोटी समोर बाजीबा रक्ताच्या थारोळ्यात भिजल्यागत लाल बुंद दिसत होता. रामू आणि काशीला वाटायला लागलं की भूत लांबच राहिली. आधी गजालाच मारतो की काय बाजीबा. तेवढ्यात गजू म्हणाला, बाजीबा जर तुम्ही ठरवलंच हाय तर आम्ही बी तुमच्या संग येतो, मला बी बघायचं हाय. म्हणून बाजीबानं त्या तिघांकडे पाहिलं आणि जागेवरून उठला आणि घराकडे गेला. अरे कशाला उगं बाजीबाला उकसून दिलास? आता जर ती गोष्ट खोटी ठरली तर तुझं लय अवघड आहे बघ, नसता कुटाना होईल बघ. काशी म्हणाला, अरे होऊन दे काय व्हायचं ती, माझ्या बी डोसक्यातला भाव कमी होईल एकदाच. गजू म्हणाला. त्या तिघांची चर्चा बराच वेळ चालली. रामू आणि काशी उठून आपल्या आपल्या घरी निघून गेले. गजू घरात गेला. घरातले सगळेजण उठतच होते, पण त्याची म्हातारी अजून उठली नव्हती. त्याने म्हातारीला उठवले आणि विचारू लागला, माय त्या बाजीबाच्या घरामागच्या लिंबावरची भूत खरी आहेत नव का? म्हातारी म्हणाली, वय र हायत. का काय झालं? काय नाही असंच विचारलं. म्हणून गजू आपल्या कामाला निघून गेला. आता आजीनं सांगितलं आहे खरं म्हणून, म्हणजे नक्कीच खरं आहे हे साबित होणार. या विचारानं गजूचं मन मात्र हलकं झालं. आता बाजीबाला एकदाच दाखवूनच द्यायचं असं गजूनं ठरवलं. येणारा दिवस जात होता. पावसानं उघडीप दिली होती. माणसं पुन्हा कामाला लागली होती. इकडं गजू आणि बाजीबा हे दोघं मात्र पौर्णिमा यायची वाट बघत होते. अधूनमधून ते दोघे त्या भूतांना बघण्यासाठी काय काय आणि कशी सावधगिरी घ्यायची त्याची चर्चा करायची. त्यांना भूताला बघण्याची आस लागली होती. तशी भीती तर वाटतच होती, पण त्यांच्या डोक्यातला केलेला विचार आणि मला काही होत नाही, मी कोणालाच घाबरत नाही, हा घमंड बाजीबाच्या डोक्यात घेऊन बसला होता. निघून गेलेली वेळ कधीच परत येत नाही आणि येणारी वेळ कोणासाठी थांबत नाही. तसा पौर्णिमेचा दिवस जवळ आला. रामू आणि काशीला पत्ता न देता गजू आणि बाजीबा हे दोघेच भूताला बघण्यासाठी तयार झाले. पौर्णिमेचा दिवस उगवला. सकाळीच गजू बाजीबाला भेटून आजच्या दिवसाची आठवण करून आला. दोघेही कामाला जाऊन दिवस काढून आले. रात्र झाली. रात्रीची जेवण सुद्धा उरकली. गजू त्याच्या घरातल्या झोपी गेल्यावर बाजीबाकडे गेला. बाजीबा त्याच्या कोट्यात शेकोटी करून बिडी वळत बसला होता. त्याच्या बाजूला त्याची खास काठी होती. ये गजू, आलास वय, ये, बाजीबा म्हणाला. वय आलो, घरचे समजे झोपलेत आणि मी आलो इकडं निघून, गजू म्हणाला. ते दोघे चर्चा करत बसले. आज रात्री ते मध्यरात्र होईपर्यंत झोपणार नव्हते. जागं राहून त्या भूताचं कोडं सोडवायचं असं त्यांनी ठाम केलं होतं. गजू शेकोटीत एक एक काटकी घालत होता आणि जाळ वाढवत होता. तसाच डुलक्याही घेत होता. अखेर रात्रीचं पाखरू म्हणजे घुबड घुमलंच आणि आवाज करू लागलं. बोटवागळे शिकारीच बाहेर पडले. देवरी गावचं समद शिवार भयान शांत झालं होतं. बाजीबा बाहेर आला आणि सगळीकडे नजर फिरवू लागला. त्याच्या मागं गजूही आला आणि सगळीकडे बघू लागला. समदे सामसूम होतं. आकाशात चांदण्यांनी गर्दी केली होती आणि पौर्णिमेचा चंद्र नजर लागावी तसा प्रकाशमय दिसत होता. चांदण्या आणि चंद्राच्या उजेडात सगळं ठळक दिसत होतं. मध्यरात्र झाली होती. त्या दोघांनी घरामागच्या लिंबाच्या झाडाकडे बघितलं. आज लिंबाचं झाड खूपच भेसूर दिसत होतं. बाजीबा टक लावून त्या झाडाकडे बघत होता. गजू मात्र खूप घाबरला होता. बाजीबानं गजूला आवाज दिला, कुंकू आणि हळद आण इकडं. गजूने हळद कुंकू दिलं आणि स्वतःही आपल्या बोटावर घेतलं. दोघे ते लिंबाच्या झाडाकडे बघत उभे राहिले. चंद्राच्या लख्ख उजेडात ते लिंबाचं झाड जोरात हलायला चालू झालं. त्या दोघांचं लक्ष त्याच झाडाकडे लागलं होतं.
लिंबाच्या झाडावर अनेक आकृत्या दिसू लागल्या. उलट्या पायाची आणि बारीक मोठ्या डोक्याच्या काही आकृत्या झाडाला लखलख हलवत होत्या. त्यांच्यातील एक आकृती मोठी होती, ते म्हणजे पूर्ण एक भूत. आणि लिंबाच्या झाडावर एक आकृती सारखी एका जागेवरून दुसरीकडे उड्या मारत होती. पण त्याला मुंडकं नव्हतं, तेच होतं ते अर्धभूत. सारखं चिरकायचं. त्या भूतांचा गोंधळ जोरात चालू झाला होता. गजाला जोरात घाम फुटला होता, हातपाय थरथर होते. भूतांचा तो खेळ बघून गजू पळून गेला. बाजीबानं गजूकडे मान वळवली तर गजू बाजूला नव्हताच. बाजीबानं मागं बघितलं, गजू मागेही नव्हता. तो तिथून निघून गेला होता. बाजीबानं समोर मान वळवली तर नुसत्या झाडाचं ते अर्धभूत त्याच्या समोर उभं होतं. झाडावर बाकी भूतांनी नुसता गलका घातला होता. नुसत्या झाडाचं ते अर्धभूत बघून बाजीबाच्या हातची काठी निसटली अन घामानं अंग दर्र झालं. बाजीबाची वाचाच बंद झाली. आवाज आला, कोण आहेस तू आणि इथं कशाला आलायस? म्या बाजी पैलवान हाय, तुम्हासनीच बघाया आलतो, बाजी म्हणाला. बाजीनं बोलून हळूहळू मागं सरकायला चालू केलं. परत आवाज आला, तुला असं जाता येणार नाही, कुस्ती खेळावी लागल. बाजीबा भलताच भ्याला होता. कुस्ती हे नाव ऐकताच त्याला गरगरू लागलं. मनामध्ये तिथं थांबावं असं बिलकुलच नव्हतं. पण तितक्यात बाजीला उचलून खाली आपटलं गेलं. आपटल्यामुळे बाजी चिडला आणि तोही कुस्ती खेळू लागला. त्या अर्ध्या भूताची आणि बाजीची कुस्ती पहाटेपर्यंत चालली. बाजीबा लुळा होऊन पडला होता. त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला होता. भूतांचा काळ पहाटेपर्यंत संपला. सगळं समसूम झालं. बाजीबा तळमळत होता. भूतासंग कुस्ती खेळून त्याला बोलताही येत नव्हतं. खूप दम धरायला बघत होता, पण त्याला सहन होत नव्हतं. शेवटी कोंबडा आरवला. पूर्वेकडे तांबडं फुटलं. सूर्य उगवला आणि इकडं बाजीबानं जीव सोडला. बाजीबाच्या मरणानं देवरे गावात चर्चेला उधाण आलं. गजूनं झालेला प्रकार गावात सांगितला. सगळा गाव भिवून जगू लागला. तेव्हापासून गावात अंधार झाल्यावर कोणीही बाहेर फिरत नव्हतं. ती 10-12 घरांची वस्ती तिथून उठली आणि दुसरीकडे गेली. त्या वस्तीचा भाग सुनसान झाला. तिकडं माणूसच नाही तर जनावर सुद्धा फिरकत नव्हती. गाव बाजीबासारखा पैलवान गमावून दुःख करीत बसला. त्या देवरी गावात ती भयानक दीड भूतांची गोष्ट अजूनही तशीच रहस्य म्हणून जिवंत आहे.